प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवेति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। आत्मैवेदं जगत्सर्वम् आत्मनोऽन्यन्न विद्यते मृदो यद्वद्घटादीनि स्वात्मानं सर्वमीक्षते। अज्ञानी आणि ज्ञानी पुरुषाला विश्व एकच असतं, सृष्टी एकच, फक्त जो भेद आहे त्याच्या अंतर्दृष्टीमध्ये। एक जगाकडे पाहत असताना जग हे बाधित होणार आहे त्याचं लक्षात येतं। सर्वसाधारण माणसाला की जगच खरं आहे, याचं कारण आंतरिक जग जे आहे त्याने अनुभवलेलं असतं की त्यात ही काहीही सापेक्षता नाही, उपाधीचे परिच्छिन्नता त्या ठिकाणी नाही। आणि ते जे तत्व आहे ते काही कधीतरी मिळवायचं असं नव्हे, सतत आपल्यामध्ये असून आपल्याला जर प्रचितीला येत नसेल तर याचं कारण त्या वस्तूबाबतचं अज्ञान आणि त्याच्यापासून निष्पन्न होणारा गैरसमज, मिथ्याज्ञान। पण जेव्हा त्याच्या हृदयात तत्वाचं अनुसंधान होत असतं शास्त्राच्या अनुसार आणि गुरुच्या उपदेशानुसार, तेव्हा त्यालाही समजतं की हे आपलं खरं स्वरूप ते आहे परिपूर्ण। आणि जेव्हा आपलं परिपूर्ण स्वरूप समजतं तिथे अहम मम भाव त्याच्यातून गळून पडतो। आपलं आयुष्यभर ज्याला मी नाही त्याला मी समजतो, माझं नाही त्याला माझं समजतो, म्हणायला काय हरकत नाही। पण बाधते दिग्भ्रमादिवर जसे एक दिशा आपल्याला क्लिअर झाली की बाकीच्या सगळ्या दिशा स्पष्ट होतात। आज माणसाचं मन दिशाभूल झालेलं आहे त्याचं, आणि बाकीच्या गोष्टीच आपल्याला खरा वाटत आहे। म्हणून रमण महर्षी म्हणतात की अज्ञस्य विज्ञस्यचे विश्वमस्ती। अज्ञानी माणसाला हे विश्व असतं आणि विज्ञ म्हणजे ज्ञानी माणसाला असतं। पण अज्ञस्य जगदेव सत्यम, अज्ञानी माणसाला जगत खरं वाटतं, पण दुसऱ्या जो ज्ञानी आहे त्याला जगत ह्याचं सत्यता त्या आत्मतत्वामुळे। एवढा फरक आहे महत्त्वाचा। एक नुसता वरवर लाटच पाहतो, दुसरा अंतर्मुख होऊन त्यात असलेले निस्तरंग जलराशी पाहतो, आणि अशी त्याची दृष्टी असेल तर तो काही संकोचित दृष्टीने पाहू शकत नाही, कुणी कसं आहे। म्हणून असा सम्यक विज्ञानवान योगी स्वात्मनी एव अखिलम जगत, की सर्व आपल्या आत्मतत्वाच्या आधाराने हे सगळं चाललं आहे। आत्मतत्व कुठल्याही आधारावर राहायची आवश्यकता नाही। सगळं समुद्राच्या पाण्याच्या आधारे लाटा बुडबुडी त्याच्यात फेस सगळे येतात, आणि पण त्याला काही त्याच्यावर अवलंबून राहत नाही। उद्या ते सगळे बुडबुडी जरी नाश झाले किंवा लाटा जरी निघून गेल्या तरी पाणी तसंच होतं। अशा तऱ्हेने एकमेवतेची दृष्टी केवळ आपल्याच पुरते न ठेवता दुसरं उदाहरण दिलं की मृदो यद्वद घटादीनि स्वात्मानं सर्वमीक्षते। मदात्मा सर्वभूतात्मा, की आपल्या अंतर्यामी जे आत्मतत्व ते सगळ्यामध्ये इदम सर्व, की केवळ आपल्यापुरती संकुचित बुद्धी ठेवून उपयोगाचं नव्हे। हे जगत म्हणजे हे नामरूपात्मक असलेले जगत, जसं आपलं सूर्यापासून निर्माण झालेले नाम आणि रूप बदलवत असतात, पण त्याच्यातलं जे मटेरियल आहे ते काही बदलत नाही। ज्याने त्याच्या दृष्टीने पाहिलं तो म्हणते त्याच्या नामरूपाचा आकार असो किंवा नसो, तसं तत्व एक समजतं, तसं त्याला मृदू यद्वत घटादीनि। जसं मातीपासून जर घट वेगवेगळे केले असताना कोणी रांजण म्हणू, कोणी सुरई म्हणू, कोणी घट म्हणू, नाव बदलले पण एकच तत्व आहे। जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची धागा नाना परी कपडे, धोतर आणि लुगडे। धागा एकच आहे, जरा त्याला केलं थोडंसं साडीचं आकार ते साडी झालं, त्याच्यानंतर जरा एक किनार बारीक केली धोतर झालं, पण ते काय एकच धागा। तसंच एकच आहे, हे सगळ्या संतांचा अनुभव याच्यानुसार आहे। ज्ञानेश्वर माऊली म्हणते की सगुणी निर्गुण, निर्गुणी सगुण, दोन्ही भिन्नपण नसेल। सगुण म्हणजे जे व्यक्ताला आलं ते, आणि निर्गुण म्हणजे आता त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे उपाधी असताना देखील तिथं हे दोघांचं भिन्नपण नाहीच। हे आपल्या मनाची कल्पना, एक आहे सगुण निर्गुण, एक आहे साकार दुसरी निराकार, पण वस्तू आहे तशीच आहे। तर तुमच्या आमच्या दृष्टीने ह्या संध्याकाळ आणि दिवस
ही सापेक्षता आहे. पण सूर्याच्या दृष्टीने पाहिलं असतं ना, तो म्हणजे मला रात्र कशी नाहीच, तर दिवसाचाही सवाल नाही. तर अशा तऱ्हेचे हे उघड्या डोळ्याने तो पाहणार. आणि हे सांगून मृद्वत घटादीने आपल्या त्यात उपनिषदात याचा दृष्टांत दिला आहे की मृत्तिकत तेव सत्यम. तर आणि हे नामरूपात्मक जगत हे कसं आहे, केवळ मनाची कल्पना आहे आपली. वाचा रमणम विकारो नामधेयम मृत्तिकत्व. छांदोग्य उपनिषदात विद्यार्थ्याला उपदेश करत असताना ते 9 वेळा त्याला म्हणते तू ते आहे, तू ते आहे, तत्व बस. उदाहरण दिलं एक, वाचा रमणम विकारो नामधेयम. हे सगळं विकारवान आहे, हे आपल्या वाचेचा खेळ आहे. वेगवेगळे आपण नाव बदलत जातो, पण मूळ वस्तू नाही बदलू शकत. तसं हे आत्म्याच्या आधाराने मायाने कितीही परिवर्तन दिसत नसलं तरी मायारहित असलेलं आत्मतत्व परिवर्तन रहित आहे. त्याला समजल्यानंतर तो उघड्या डोळ्याने तीच पाहतो, बंद डोळ्याने तीच पाहतो. म्हणून कृष्णाचा एखादा फोटो येतो, डोळे मिचकतो. तो म्हणतो डोळे बंद केल्यानंतर तेच आहे मी, आणि डोळे उघडे केले. काही लोकांचे काय, डोळे बंद केले तर समाधी लागली, आणि डोळे उघडे केले की समाधी गेली. हे जरा गडबड आहे. सत्य काय. आणि अशा तऱ्हे स्वात्मान सर्व मिक्ष्यते. आता हे झालं त्याची सर्व व्यापकतेची दृष्टी. आता पुढचं जे आहे टॉपिक, ते 49 पासून तर 53 पर्यंत असा जो जीवनमुक्त पुरुष आहे त्याला देखील असाच हातपाय असतात, अंतःकरण असतं, पण दृष्टी स्वच्छ झाली असते सद्गुरूच्या कृपेने. तो कसा राहतो इथे असतात. म्हणजे उपाधीला तोडून टाकण्याची आवश्यकता नाही. शरीर, प्राण, मन ते राहणार, पण त्याची दृष्टी आपण ही याच्यापेक्षा वेगळे असलेलं स्वरूप आहे असा जाणणारा त्याला म्हणतात जीवनमुक्त. जगत असताना मुक्त. ज्या घटाकाशाला घटात असताना समजलंय दुसऱ्या गुरुरूपी घटाकाशापासून की हे तू आकाश आहे, घट नव्हेस. सतत त्याची जाणीव आहे की घटाचा आकार येण्याच्या आधी देखील मी आकाशच होतो. घटाचा आकार धारण केला आणि घटाकाश मला म्हटलं तरी मी आकाशच आहे, आणि उद्या घट फुटला तरी मी आकाश आहे. आणि म्हणून आपल्या याच्यात भारतीय पद्धतीने कोणी मरण पावलं ते घट घेऊन जातात. खऱ्या त्यातच परिवर्तन आहे. तसं हे घटासारखं आहे. आकाशवत अनंतोहम. आकाशासारखं आपलं अनंत स्वरूप आहे. घटवत प्राकृतम जगत. घटासारखं हे प्रकृतीपासून निर्माण झालेलं त्रिगुणात्मक असलेले जगत. एतत् तत्वोपदेशेनं न पुनर्भव संभवा. असं जर तत्व त्याच्या हृदयात ठसला तर त्याला पुनर्भव म्हणजे परत जन्म मरण्याची प्रक्रिया त्याला नाही. तेच आपल्या मनीषा पंचकामध्ये शंकराचे ब्रह्मैवाहमिदं जगच्च सकलम चिन्मात्र विस्तारितम. एकच विस्तार आहे, पण मग वेगळं का दिसतं. अविद्या त्रिगुण आहे, म्हणजे मायेमुळे त्रिगुणामुळे आपल्याला असं वाटतं, आणि ते असताना देखील त्याचं स्वरूप ते विसरले असतात. असा जो जीवनमुक्त पुरुष आहे तो देखील तुमच्या आमच्यासारखा तो हात पाय त्याचे स्वतः का तो पिढ राहतो. तर कसा तो कसं या अवस्थेला प्राप्त होतो त्याची दृष्टी कशी असते. आता भगवान 49व्या श्लोकात सांगत आहे. पहा उदाहरण देऊन. जीवन मुक्तस्तु तद्विद्वान पूर्वोपाधिगुणास्त्यजेत सच्चिदानंद रूपत्वात् भवेद भ्रमरकीटवत्. जीवन मुक्त म्हणजे जीवन एव सदा मुक्ता. जगत असताना ज्याला आपलं स्वरूप नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. आपण गुरुदेवाचं देखील 108 नाव म्हणतो. त्यातलं पहिले नामावलीचं नाम तुम्ही बघा, अजाय नमः. आणि शेवटचं आहे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूप हो, अच्छा स्वभाव असलेला. तर तसा आहे हा खरा हा दृष्टिकोन आहे. बाकीचं आपल्या तुमच्या आमच्यासाठी गौरवात्मक असे वाक्याचे उद्गार आहे. पण ती आहे दृष्टी ज्ञानी पुरुषाची की जीवन मुक्त जगत असताना या उपाधीपासून मुक्त आहे. तसं आताच उदाहरण दिलं आहे की घटामध्ये असताना ज्याला समजलं असेल की हे घट हे आकारवान आहे, विकारवान आहे, ती जन्माला आलं ते मरणार आहे, पण आत्मतत्व कधी जन्मत नाही. अशी दृष्टी ज्याची झाली आहे त्याला म्हणतात जगताना जो मुक्त आहे, मेल्यानंतर तर नाही. इहैव तैर्जित सर्ग येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषमी समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थित. इह एव जोर दिला. काही लोकांना मोक्ष तू म्हटलं ती काहीतरी वाटते बाबा आत्तापासून नको. तरुण मुलामध्ये इतका काही गैरसमज या तत्त्वज्ञानाबाबत आत्ताच काय करायचं रे, मोक्षपेक्षाच्या गोष्टी करतो. पण भरपूर तलावामध्ये पडले असतात पूर्व.
आणि त्याचं कारण आहे स्वतःबाबतचा गैरसमज, कार्याबाबतचा गैरसमज. हेही समजून घ्यायला तयार नसतात आणि नसून करत राहतात. तर हे ज्याच्या त्याचा हा गैरसमज निघून गेला आणि योग्य समज आपल्या स्वरूपाबाबतची आली. याच देही आणि याच डोळा मुक्तीचा सोहळा पाहिलाय. आधी उदाहरण दिलं कसं आहे, आकाशवत अनंत, आकाशासारखं आपलं अनंत स्वरूप आहे असं सद्गुरूच्या. तद्विद्वान पूर्व उपाधी गुणांचे तो काय करतो, पूर्व उपाधी गुणां. उपाधी आपल्या 3 सांगितले आधी, तुम्हाला जर आठवत असेल चुकून. कोणत्या उपाधी सांगितल्या? 3 आहे. स्थूल उपाधी, स्थूल शरीर, सूक्ष्म. आत्ता सांगणार सगळे मनावर, पण त्याच आहे. आवाजात आवाज मिळून द्या त्याला. या स्थूल देहाशी एकरूप होऊन आपण जागृत अवस्था अनुभवतो. हा पहिला प्रपंच आपला. प्रपंच म्हणजे हा नाही मुलं बाळकीचे. तुम्हाला कुठे जाऊ, इथून मी अमेरिकेत जरी गेलो तर पण तीच अवस्था आहे. अच्छा, रशियन माणसाची मुलं तीच अवस्था. एक स्थूल उपाधी. दुसरा त्याच्याशी नसेल तर आपण मनाने स्वप्नात कल्पित असं जग निर्माण करतो. तेव्हा या स्थूल देहाशी माझं तादात्म्य राहत नाही. आपल्या अंतःकरणाची युक्त असलेलं ते सूक्ष्म शरीर, ज्याला 17वी जीवनकळा म्हटलं आहे आपल्या. 4 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी, 17 गट. त्याच्याशी एकरूप झालेले जीव आपलं मनाने कल्पित असं स्वप्न तयार करतो. खरं वाटतं. त्यावेळेस आपण या स्थूल देहाशी नसतो, त्यावेळेस आपलं तादात्म्य असतं सूक्ष्म देहाशी. आता ते जेव्हा दोन्ही प्रकारचं तादात्म्य सुटलं असतं, गाढ निद्रा लागते, तेव्हा आपली 3री उपाधी असते अजून. कोणती? अविद्या किंवा कारण शरीर. ही येऊन गेला आधी. तुम्हाला आधी सांगितलं होतं, पण होतं काय? तुम्हाला माहिती काय होतं ते? हा विषय असा आहे की खूपच त्याचं. आणि मग त्याचं उपाधीशी जेव्हा आपण तादात्म्य होतो, उपाधीचे सगळे धर्म माझे होत असतात. पण तो उपाधीमध्ये राहतो, तो उपाधीपासून वेगळा आहे. उपाधी म्हणजे नसलेली गोष्ट प्राप्त होत उपाधी. म्हणून हिंदीमध्ये योग्य म्हटलं आहे, एखाद्याला काही एम ए मिळालं, एम एची उपाधी मिळाली म्हणते, एम ए की उपाधी. ते तसंही आपलं नव्हतं आधी. सांगा ना, जन्माच्या आधी काय होतं? गुरुदेवाकडे कोणी एक साधक गेला, त्या उषाकिरणमध्ये होती, खूप म्हणते असे इमारती. ऑपरेशन झालं होतं आपल्या हृदयाचं. तेवढ्याच्याच विचारतो, स्वामीजी कोणाचं ध्यान करू? इंग्रजीत बोलत होतं. मला जन्माच्या आधी तू कोण होता त्याचं ध्यान कर. त्याची बटनच दाबली तिची. तुम्ही विचार करा कोण होतं तुमचं, काय होतं काहीतरी. आता दुसरा कार्यक्रम मरणाचा आहे, त्याच्यानंतर काही राहतं, पण मध्ये इतकं काय आपण करून घेतो बास, आणि मग आपण कसं खावावं. कारण टेन्शन हा शब्दच नको तुम्हाला. तुम्ही घेता त्याला काय करणार देव? कशामुळं? या उपाधीमुळे. एक तर स्थूल उपाधी, सूक्ष्म उपाधी आणि कारण उपाधी. त्याचे प्रत्येकाचे गुणधर्म सांगितले होते. जेव्हा अविद्यकम शरीरादीपासून तुम्हाला सांगितलं, जरा पाठ करून चिंतन करा. तर आपलं स्थूल देहाचे काय धर्म आहेत किंवा धर्म, याचा अर्थ त्याचं अनुषंगिक असलेला स्वभाव. तसं साखरेचा गुणधर्म कसा आहे? कडू असणं. कसं आहे? कुठलीही भारताची असो की मॉरिशसची असो की जपानची असो, कशी असेल ती गोड. या धर्म समज, धर्म याचा अर्थ असं नाही काहीतरी गंध लावलं की चंदन लावलं बस. तसा आत्म्याचा धर्म सांगितला होता. प्रकाश अर्कस्य तोयश शैत्यम यथा अग्नि उष्णता स्वभाव हा सच्चिदानंदा. आपल्या आत्माचं स्वरूप आहे सच्चिदानंद. पण आता उपाधीचं स्वरूप उलट आहे त्याच्या, आणि म्हणून आपल्याला उलटी प्रतिमा दिसते आपल्या. तसं पाण्याचा धर्म ओरिजिनल धर्म आहे शीतलता. अग्नीचा धर्म आहे उष्णता. तो अग्नी आहे आणि तो थंड आहे, असं कधी पाहिलं का तुम्ही? तर हा आहे धर्म. तसा आता पूर्वोपाधी गुण म्हणजे त्याचे गुणधर्म. आणि जेव्हा आपण स्वतःला स्थूल देह समजतो, तर स्थूल देहाचे 6 धर्म लागले आहे. जन्मापासून तर मरतपर्यंत ते सुटत नाही. मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलं, पण याच्यावर काही कोणी करू शकत नाही. आईच्या उदरात होतं, जन्माला येतं, वाढत जातं, हळूहळू कधी स्थूल आणि कृश होत जातं, शेवट त्याला रोगराई होते, आणि नंतर विनश्यती असती भाती. आता असं भाती असती जायते.
जन्माला आपलं आत होतं त्यातून जे आहे ते म्हणजे जन्माला आलं, वर्धते वाढत असतं, विपरिणमते त्यात परिवर्तन होत असतात. कधी स्थूलाचा कृष्ण, कधी लहानपणी याचे मुलं असतात मोठा होऊन जातो, कधी कधी इतका बारीक असतो तो खूप जाड होतात, कधी कधी खूप जाड असतात एकदम पातळ होतात, बदलत आहे शरीर. म्हणजे अस्ति जायते वर्धते विपरिणमते, त्याचे चेंजेस परिवर्तन अपक्षीयते आणि त्याला रोगराई होते आणि विनश्यती. त्याचे किती मागे लागलं तर आज याचे मागे लागतात की ह्याच्यासाठी देवाने तुम्हाला देह दिला की देहात असून देही काय आहे तर जाणून घ्या. तर जेव्हा तो आपलं आत्मस्वरूप जाणतो तेव्हा समजतो की आत्मस्वरूपाला ह्या दुसरी उपाधी नाही. आज हे झाला स्थूल देहाचे गुणधर्म. जेव्हा स्थूलोहम म्हणतो किंवा देहोहम म्हणतो तर देहाचे सगळे गुण आपल्या येतात. मग त्याच्यातून देह कसा आहे, स्थूल आहे, कृषी आहे, काही रूढ झालं म्हणतात, काही लठ्ठ झालं म्हणतात. हे कोणाचे धर्म आहे? आत्मेचे. वजन वाढलं की कारण बाथरूममध्ये आल्यानंतर तो काटा पडला असतो आपल्यासमोर, आयुष्य त्याच्यातच सगळं आयुष्य. अच्छा, कोणी धरून राहिलं का? कोणी देहाला पाहिलं नाही. मोठे मोठे महात्मे होऊन गेले, अवतारी पुरुष, हे सगळं समजतं आपल्याला, पण कधी विचारत नाही. आणि जेव्हा देहोहम म्हटलं, देहोहम इत्येव जडस्य बुद्धी, जड माणसाची बुद्धी देहच आहे. म्हणून समर्थाचं वाक्य आहे, देहे बुद्धी ती आत्मबुद्धी करावी, विवेके सदा स्वस्वरूपी भरावी. तेव्हा लागतो त्याचा अंदाज. म्हणजे देह म्हणतं की देहाचे सगळे धर्म मला आले, जसं फुल म्हणतं की फुलाचे सगळे धर्म आले मला. हे 6 उपाधी जे आहेत, 6 धर्म देहाचे धर्म आहे. दुसरं आपले मनोधर्म म्हणा किंवा सूक्ष्म देहाचे धर्म आहे. त्याचे दुःख आहे, राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या, मत्सर, काम, हे कोणाचे धर्म आहेत? हे देहाचे नव्हे. कारण मेलेल्या माणसाला देखील देह असतो, पण त्याला काही सुख दुःख काही जाणवत नाही का? सूक्ष्म शरीर नसतं त्याला. त्याच्यामध्ये आणि ह्या लाकडामध्ये काही फरक नाही. किती रडत बसा नंतर बघ. म्हणून हे धर्म कोणाचे सांगा ना. कारण आधी याचं लॉजिक दिले शंकराचार्य एका श्लोकामध्ये. हे बुद्धीचे धर्म आहे. रागेच्छा सुख दुःखादी बुद्धौ सत्याम प्रवर्तते, सुषुप्तो नास्ति तन्नाशे तस्मात बुद्धे न तू आत्मना. हे बुद्धीचे धर्म आहे. हे अंतःकरणाचे धर्म. कोणते? राग द्वेष. आणि आपल्याला कधी होतं की मला हे आवडतं, हे चालत राहणं, पण हे कोणाचे धर्म आहे समजलं पाहिजे. बुद्धीचे म्हणजे अंतःकरणाचे म्हणजे सूक्ष्म देहाचे धर्म आहे. त्याचे 6 विकार त्याचे आहेत. त्याचे राग, द्वेष, इच्छा, मोह, सुख दुःख, हे सगळं. तर हे दुसरे धर्म. जो जेव्हा मी सूक्ष्म शरीर समजतो तो सूक्ष्म शरीराचे सगळे धर्म मला लागू पडतात. म्हणते की त्याच्या 18 वेदात म्हणलं आहे सर्व धर्मान परित्यज्य. धर्म म्हणजे हे नव्हे हिंदू धर्म, मुसलमान धर्म असं, हे अर्थ आहे त्याचा. मग एकम माम शरण, एक तो आत्मतत्व आहे, त्याला तू शरण जा, त्याचीच एक रूप. आता तिसरं नाही तर मग झोपेत असताना तो धर्म असतो, अविद्येचा धर्म असतो, अज्ञान असतं. कारण ते ह्या 3 शरीराहून वेगळं असत. आणि त्याआधी सांगितलं उपाधी तिथयात अन्यम आत्मानम अवधारेत. तुम्ही आधीचे ते श्लोक होऊन गेले काही ते 12, 13, 14 काहीतरी श्लोक आहे की असा अविद्या, अनादि अविद्या, अनिर्वाच्य अनादि आहे, अविद्या आहे. त्याचं काही सांगता येत नाही, पण ते बरोबर सगळे प्रॉब्लेम तयार करते माया किंवा अज्ञानम. कारणोपाधिरुच्यते, त्याला कारणोपाधी म्हणतात. उपाधित येतात अन्यम, 3 उपाधीहून वेगळा असलेला आत्मानम अवधाराय. आता त्याला हे समजलं असेल तर उपाधीचे धर्मही गेले. जसं आपण कारमध्ये बसलो तर कारचे सगळे धर्म येतो. उद्या कार काही झालं तर आपल्याला होतं. तुम्ही जरा बाहेर पडा तुम्ही, म्हणून संकट काळी बाहेर जाण्याचा मार्ग सांगता आहे की नाही. तर ज्याला हे जगत असताना समजलंय की हे उपाधीचे धर्म. मग त्या आत्मपंचकामध्ये नाहम देहो जन्म मृत्यू कुतो मी. देह जर मी नाही तर जन्म मरण मला आहे कुठे. नाहम प्राण शुद्ध पिपासे कुतो मी. प्राणस्य धर्मा अशना पिपासे. भूक तहान लागते ती जीवनमुक्त माणसं देखील खातो पितो, ती त्याला समजतं की ही आता आपल्या ह्यात प्राणाचा धर्म आहे. म्हणून तो त्याला अपान वायूला काय पचन बिचन काही दिवसांनी कमी होतं. प्राणस्य धर्मा अशना पिपासे. भूक आणि तहान लागणं हे जरा विवेक चिडामणी वाचा म्हणजे मला क्लिअर होईल. अशना म्हणजे खाणं आणि पिपासा म्हणजे तहान लागणं, हे प्राण धर्म आहे. म्हणून तो त्याचे पचण्याचे की
सो नाहम प्राण, प्राण असेल तर मग प्राणाचे धर्म मला लागतील ते आत्मतत्वाला. नाहम चित्तम शोक मोह कुटुंबे, सूक्ष्म शरीरामध्ये असे चित्त आहे त्याला शोक मोह आत्मतत्वाला नाही. नाहम करता बंध मोक्ष कुटुंबे, करता असेल तर आज काल पाहिलं आपल्या याच्यात करता आलं पण त्याला पुण्याने पुण्य लोकात जावं लागेल, पाप केलं तर पाप लोकांमध्ये जावं लागेल, नाही तर मध्यम ते मग सुटत नाही त्याचा राहट गाळ. म्हणून या जन्मातच काहीतरी करायचं असतं. नाहम करता बंध मोक्ष कुठे, बंध आणि मोक्ष देखील ह्या अहंकाराच्या दृष्टीने. आणि त्याच्या असलेले जे आत्मतत्व आहे तेच असं ज्याला समजलंय तो मग ते काय सगळ्या ठीक आहे. उपाधी मी नव्हे, उपाधीचे गुण मी धर्म नव्हे, मग मी काय शून्य आहे की काय, याचं उत्तर शेवटच्या ओळीमध्ये सच्चिदानंद रूपत्वात भवेत भ्रमर कीटवत. तर सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे आणि ते आत्म्याचं स्वरूप काय यातच येऊन गेलं. आत्मबोध 50 वेळा रिव्हिजन करा आयुष्यभर. तुम्हाला जर खरोखर हिंदू धर्माचा जर आस्वाद घ्यायचा ते खरं आहे आपलं सगळं. तर आधी सांगितलं होतं की हा धर्म आहे कोणाचा, धर्म म्हणजे स्वभाव. एक श्लोक येऊन गेला, प्रकाश अर्कस्य तोयश शैत्यम अग्नेहे यथा उष्णता स्वभाव हा सच्चिदानंदा नित्य निर्मल तात्मना. हा जो साधक म्हणून गुरुकडे जातो तर त्याच्यावर उपदेश झाल्यानंतर तो लक्षात येते की मी आत्मा आहे, मी देह नव्हे. मग आत्म्याचा स्वभाव काय, जसं याचा स्वभाव तो बदलणार आहे. आत्ता तुम्ही मांडिकी ऐकला की जे परिवर्तनशील आहे ते अपरिवर्तनशील होऊ शकत नाही, आणि जे अपरिवर्तनशील आहे ते परिवर्तनशील होऊ शकत. न भवत्यमृतम मर्त्यम न मर्त्यम अमृतम तथा प्रकृती हे अन्यथा भाव हा न कथनचित भविष्य. हे सतत कॉमेंट्री पाहिजे आपल्या मनात. जे प्राकृत आहे ते विकृत होणारच, किती तुम्ही त्याच्या मागे लागा. म्हणजे प्रकृती आणि विकृतीच्या पलीकडचं तत्व आहे ते आपलं स्वरूप आहे. ते पण ती शून्य नव्हे. कारण काही लोकांनी शून्यवाद उभा केला, त्याचं उत्तर आहे शंकराचार्याकडून स्वभाव हा सच्चिदानंद. आणि ते म्हणजे सच्चिदानंद रूपत्वात आपलं सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे तो कसा होतो भवेत भ्रमर कीटवत. तो देखील आधी काही एकदम काही जीवनमुक्त म्हणून पडला नाही. तो आपल्या गुरुकडे जाऊन नाक घासतो, तिथे सगळं श्रवण करतो. सुरुवातीपासून वारंवार विचार करावा. तर जसं आपला देहोहम ही बुद्धी होते तसं देहा राहून आत्माहम नैव देहोहम शिवोहम न शवक कदा अहम ब्रह्मा अहम विष्णू अहम सर्वेश्वर सदा अशी दृष्टी होऊन जाते त्याची. ते अशा तर सच्चिदानंद तुम्हाला शब्द माहिती आहे. सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे ज्ञान आणि आनंद. त्याच्या सत्तेमुळे जगाला सत्ता आहे. त्याच्या चित म्हणजे ज्ञानामुळे तुम्हाला आम्हाला बुद्धीमध्ये थोडंसं ज्ञान सापेक्ष आहे. त्याच्या आनंदामुळे त्या तिळाचा किंवा बेसनाचा लाडू गोड लागतो तो तिळामुळे बेसनामुळे नव्हे. त्याच्यात गोडी आहे साखरेची. त्याचं संपूर्ण जीवन साखरेसारखं होतात. सच्चिदानंद रूपत्वात, त्वात म्हणजे बिकॉज कारण सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळं तो कसा होतो भवेत भ्रमर कीटवत. उदाहरण छान दिल्या ठिकाणी एखाद्या अळीपासून किडा तयार होतो, भ्रमर होत असतो. पूर्वी लहानपणी करायचं आपण ते हिरव्या याच्यात टाकून त्या डबीत अळी ठेवायची आणि काही दिवसांना मोठं झालं त्याला पंख फुटले कुड्या मारतो. तसा सुरुवातीला साधं गुरुकडे जातो ते हुशारी करते ते केलं आपल्या त्या अळी रूपाने असते. परत कीट भ्रमर भवित म्हणजे ते लहानसा किडा असतो तो छोटासा अजून तोसा अळीसारखं तुम्ही पाहिलं असेल ते हिरवं थोडं तर लिंबाचे पान वगैरे ठेवतात ते करून ते आता काढायचे पेटी. पण तिथे त्याची आई आहे ते बरोबर त्याला घरटं करून ठेवत असते. एक छोटंसं छिद्र ठेवते. लोक म्हणते कंटाळतात गुरुपासून पण थोडंसं कडक असल्याशिवाय जमत नाही त्याने. ते मधून डोकावतं मागच्या वाचनं आणि त्याला आणि ते मधून आणि त्याला वाईट वाटते काय एवढं कंट्रोल करतो. ते निघायला पाहतं पण अजून पंख फुटले नाहीत. तसं ते बाहेर यायला पाहतं ते छिद्र त्याचं पण अजून त्याला पंख नाही फुटले. एखादं एक पुस्तक लिहिले एवढे तर त्याचं पंखाने उडायचं पक्षासाठी. एनिवे पण त्याचा हा उदाहरणाचा भाग असा आहे की बरंच त्याला त्या डिसिप्लिनमधून शिस्तीतून जावं लागतं. ते खूप तो निघायचा प्रयत्न करतो. आत्ताच नको राहतो परिपक्व झाले. आणि असं करता करता तो त्याचा विचार करतो की आपला हा भ्रमर तो भृंग आहे तो आपलं त्याच्याकडे म्हणून तो स्वतःसारखं तोही होतो. मग त्या विवेकानंदांनी उदाहरण दिले की एखाद्या सिंहाच्या शाव्यासारखं झालंय आपलं. स्वतः सिंह होत्या, सिंहाचा पेलू लहान तो छोटा छावा.
पण जाता जाता ते जंगलामध्ये काहीतरी बाळपण झाले, राहिले तिथे. आणि नंतर भेडी आल्या. भेडी म्हणजे ज्या बकऱ्या बिकऱ्या काय जातात, मेंढ्या. आता मेंढ्यामधून गेलं तर त्याही उपाधीवर तेही बोलायला लागलं. तसं तुमचं आमचं तसंच झालं आहे. आता त्याच्याबरोबर माणसाला जसं जैसा संघ वैसा रंग. आता तो संघ झाला त्या भेडीबरोबर, म्हणजे त्या बकऱ्या किंवा त्या त्याच्या मेंढ्या, असं होतं म्या म्या. ते आपलं म्या म्या करायला लागलं. खऱ्या अर्थानं तो होता छावा कशाचा, सिंहाचा. सापडण्याच्या बरोबर या उपाधीबरोबर राहायला खूप दिवस झाल्यानंतर असा मोठा झाला. पण तिथे आई वडील त्याचा शोधायला लागले तर खूप मोठ्या आणि ढरकाळी मारलं तर पाहिले का आपली व्हरायटी वेगळी दिसते. त्याला घेऊन गेला त्याने दाखवायला. जेव्हा पाण्यावर पाहिलं तर त्याला हळूहळू दाढीबिडी आली. तत्त्वमसी. तसं हे सगळं खूप शिस्तीतून जातो आजी. नाहीतर नको म्हटलं तर मागच्या वाचनाच्या डोकावतात किती केलं तर त्या ठिकाणी नांगी मारत मरत मरत असते. शेवट तो रूप घेतो. असं त्याच्या दोन पक्षात उदाहरण मुंडकोपनिषद दिलं आहे. एक खाली बसलेले जीव पक्षी, वरचा असलेले ईश्वर पक्षी, हा कर्मफळ पक्षी आणि दुसरा साक्षी. जेव्हा त्याच्याकडे पाहतो एवढा मोठा प्रपंच देवाचा आहे, पण त्याला काही आम्हाला तर थोडं काय झालं. आपण टेन्शनमध्ये दुसऱ्याला काय घर घेतात विचार फालतो. आणि त्याने टेन्शनने कधी टेन्शन कमी होतच नाही त्याचं. मग तो त्याच्याकडे पाहतो त्याचा एवढा संसार आहे त्या भगवंताचा परमेश्वराचा. आणि मग थोडंच त्यानं काही मुलाला काय झालं, सुन्याला काय झालं, काही नोकरीला काय झालं, सुरू झोपत येत नाही. याकडे झोपत कसं तो त्याला तो पाय सगळं असून काय रे. याचं कारण काय, हे सगळं करून त्याच्यात करता भोगता भाव नाही. त्याचा तो मोकळा आहे. जेव्हा त्याच्याकडे भागतो तर भावे कशासारखा ईश्वर होतो, ईश्वरासारखा होऊन जातो. तसंच ब्रह्मरेखित होतं. हे याच्यासाठी आवश्यक नाही गुरुजनांचा सहभाग. पण सच्चिदानंद रूपत्वात आणि त्यालाही समजतं की आपल्या गुरुचं तसंच आपलंही आत्मस्वरूपाच्या दृष्टीने सच्चिदानंद रूप आहे. तो देखील त्याच्याच प्रमाणात होत असतो. जसा स्वप्न पाहणारा जागृतो भवेत असं म्हणण्यासारखं आहे. स्वप्नातून जागा झाला की तो स्वप्नात सगळ्या उपाधीन त्याचा असलेला सगळा खेळ लक्ष त्याचा खेळ फक्त आबासाहेब माझ्या मनात इतकी ताकद आहे. म्हणजे या उपाधीमध्ये 3 उपाधीमध्ये पंचकोश देखील आहे, लक्षात ठेवा. आपण आधीच पाहिलंय. अन्नमय, प्राणमय, मनमय, विज्ञान. आणि उपाधीमध्ये असतानाच त्याच्यामध्ये असलेला अहम मम भाव सुटून तो शुद्ध स्वभावाला प्राप्त होतो, पूर्णत्वाला. तशी ही साथी असलेली छोटीशी अळी शेवटच्या भरवालासारखी होऊन जाते. भवेत याचा अर्थ काही नवीन होत नाही. जे आहे ते त्याच्या प्रचितीला नंतर. लक्षात ठेव, यात बिकमिंग नाही, बिईंग आहे. बिकमिंग म्हणजे काहीतरी होणं नाही, पण आहे तसंच तू जाणतो. आता एकच खूप छान रूपक दिलं आहे शंकराचार्यांनी पुढच्या याच्यात, जो काही संपूर्ण रामायणाची आठवण होऊ शकते या ठिकाणी. आता हा अशा अवस्थेला प्राप्त होतो हा साधा. कारण कोणी काही प्रत्येक इव्हन आपले गुरुदेव देखील सगळ्या प्रकारच्या याच्यातून सगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलं. आता इतके इंटेलेक्च्युअल होते की कोणाला कधी ॲक्सेप्टच करत नव्हते. मी तर म्हणतो खूपच अशी प्रत्येक ठिकाणी प्रावीण्य मिळणं. पण त्याने पण की या बुद्धीने एवढं काही जमत नाही आपल्याला. ऑब्जेक्टिव्ह नाही सगळं. म्हणजे एखादा अशा माणसाला कन्व्हिन्स एखादा विचार आला तर तो म्हणतो की हे खरं आहे, हे कधी आपण विचारातच घेतलं. एकदम बदलून गेले ते. पहिला प्रश्न विचारला त्या शिवानंद महाराजाला की आपके जैसा, मी इंग्रजीत बोलले कारण ते इंग्रजी, तुमच्यासारखं व्हायचं असेल तर मला काय करावं लागेल, तुलाही माझ्यासारखंच व्हावं लागेल. तेव्हा संन्यास घेतला. संन्यासाचा अर्थ सर्व की ज्ञानम संन्यास रक्षण. तर असं होऊ शकतं या ठिकाणी. तसे सगळे संत कोणी जितके काही होऊन गेले ते, इव्हन कृष्णाला देखील बाकीचं सगळं ज्ञान होतं, पण त्याने देखील आपले तर ज्ञानी असून किंवा अवतारी पुरुष असून संतीपणी त्याचे गुरु होते. रामाला देखील वशिष्ठ गुरु होते. कारण शेवट सगळं हे ज्ञान गुरुकृपेने आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी उतरलं पाहिजे. आणि ही अवस्था होत असताना मग वेगळेपणा राहत नाही बा. की दोघांचं शरीर वेगळं असतं पण आत्मतत्व एकच असतं. ईश्वरो गुरुरात्मेती मूर्तिभेद विभागिने व्योमवत व्याप्त देहाय दक्षिणा मूर्तेनं. त्याचं गटागटाचे रूप वेगळे पण त्याच्यात असलेलं आकाश कसं तसं होत. आता ही अवस्था होत असताना तो कसा मोह रूपी सागर तरुण जातो, उत्कृष्ट रूपक दिलंय त्याला.
हे संपूर्ण रामायणाचं आध्यात्मिक अर्थ जे आहे त्याला म्हणतात सिम्बॉलिक मिनिंग, म्हणजे त्याचं प्रतिकात्मक जो अर्थ आहे सगळं उभा केला शंकराचार्य ठिकाणी 50 श्लोक. रामायण माहिती आहे कसं सुरू झालं तुम्हाला? हवाचं मृगोतून मला नाही, तशी आपली सीता म्हणजे वृत्ती ती कशी पाहता, ते अशा वृत्तीला जेव्हा तो तदाकार आत्मवृत्तीकडे करतो तर कसा मोह वगैरे तरुण जात असतो. ऐका आता 50व्या श्लोकात. तीर्त्वा मोहार्णव महत्वा रागद्वेषादि राक्षसान् योगी शांती समायुक्तः आत्मा रामो विराजते. आता तीर्थवा मोहार्णव अर्णव म्हणजे सागर, कोणता? मोहरूपी सागर तरुण जाऊन. मोह याचा अर्थ आहे चुकीचं ज्ञान आपल्या बाबतचं, आपल्या स्वरूपाबाबत, आणि ते निष्पन्न होत असतं अज्ञानामुळं. बेका कुठे जेव्हा आपण चुका करतो ना तेव्हा आपल्याला आहे ती वस्तू समजत नाही, कसं मग उलट काहीतरी करतो. मग मोह वैचित्ये, चित्ताची विपरीतता होणं या म्हणतात मोह. जे सत्य नाही ते आपल्याला सत्य दिसायला लागतं, जे सत्य आहे ते आपण विसरून जातो. जे नित्य नाही ते आपल्याला नित्य वाटतं, तो नित्य आहे त्याला आपण विसरून जातो. त्याचं सुख नाही त्याचं सुख दिसायला लागतं, आणि खरा सुखाचा निर्णय जर आहे तर ही याला म्हणतात उलट. बस आपुलीचं प्रतिमा होते आपण काय असं मोह. आणि नुसतं एक नव्हे, एक लाट असते आणि अशा अनेक लाटा झाल्या की त्याचा समुद्र तयार. मग त्याला कोणता हरण म्हटलंय? मोहर्ण भ्रमाचा सागर. तीर्थवा ओलांडून जाऊन. राम गेले ना सीतेला शोधायसाठी, लंकेत जात असताना सेतू बांधारे सागरी वगैरे करत, हे सगळं प्रतिकात्मक आहे. इतिहास झाला का नाही त्याच्याबाबत दुमत होऊ शकेल, पण तत्वज्ञानाबाबत दुमताचा सवालच नाही त्या ठिकाणी. इतकं पॉवरफुल आहे. सगळे हिंदू धर्मातले पुराण त्याच्यावर अवलंबून आहे, पण कोण वाचणार अशा पद्धतीने? आपल्याला ती सगळी गोष्ट तुमच्या डोळ्यात. मोहार्णव महत्वा रागद्वेषादि राक्षसान, आणि राक्षस ते रागद्वेष रूपी राक्षसांना हत्वा, हत्वा म्हणजे हनन करून. रावण कुंभकर्ण होते, बिभीषणाला आपल्या बरोबर घेतले, सत्वगुण घेतला, तमगुण रजगुणाने मारून टाकला. असा झाला योगी शांती समायुक्त. म्हणजे भ्रमाचा सागर ओलांडून जाऊन मोह मत्सरादी राक्षस किंवा राग आणि द्वेष, मला हवा आणि डोक्याच्या पलीकडे गेलेला योगी केल्यानंतर असा शांत झालेला योगी शांती समायुक्ता आत्माराम विराजित. नुसतं राम नाही म्हटलं, आत्माराम. फार मजेदार शब्द आहे. संपूर्ण रामायणाची आठवण करून द्या. आणि त्यात रामायणामध्ये कॉमन पॉईंट जर कोणता असेल तर सुरुवात मोहापासून आहे. मोह म्हणजे चुकीचं ज्ञान, जिथे नको तिकडे आपलं मन फिरायला लागतं. आता आतला घर तर घ्या, मला हे माहित आहे की त्या वनवासात जात असताना सीता तिचे हजबंड, तिचे पती ब्रह्मांडाचा नायक होता, धनी असाच. दशरथाचा पुत्र होता दशरथ, म्हणजे 10 वर त्यांनी संयमी होला, कारण अयोध्या नगरी तशी होती की त्यात सगळी वेदांती लोक राहत. अयोध्या नगरी म्हणजे असं ते युद्ध नाही त्या ठिकाणी, अशा भूमिकेत असायला. आता तो दशरथ राजा म्हणजे 10 इंद्रियावर किंवा सगळ्या उपाधीवर ज्याचा काबू आहे त्याचा पुत्र राम, आणि तो स्वतः अवतारी पुरुष. बस त्याची मिसेस सीता, ती सुद्धा जनक महाराज आहे, ती विदेहाची, विदेही जनकाची. आता ते सगळं एक एक शब्द सुद्धा असा वापरला की ते वास्तवाला तुमच्या टाक्यात की आहे तसं त्याच्यापेक्षा आतला अर्थ भरपूर. आणि मग त्यात तिथे राहत असताना कुठून सुरुवात झाली रामायणाला? तिच्या समोर काहीतरी आकर्षण आलं. कुठे? त्या सुवर्ण मृगाचं. तो कोण होता? मरीची होता. कोणत्या? त्या सुवर्ण मृगाच्या रूपात दिसला. आणि आपल्याला जास्तीत जास्त अट्रॅक्शन कशाचं असतं? गोल्डाय नमः सुवर्ण. बस चुपचाप राहिली असत काही बिघडलं होतं का? फुलं वगैरे तोडत होती, पाहायलाही काही हरकत नाही. 365 साड्या असतात क्लॉजेटमध्ये, पण सेल नवरा ट्यूब दाबून काढत असतो 31 तारखेला की उद्या पगार झाल्यानंतर घेऊ टूथपेस्ट.
का तुम्हाला कशी वाटते साडी? ही आमची सीता. सीता म्हणजे असं का असून लेडीज बाब होता. आपल्या माणसाची वृत्ती देखील स्त्रीलिंगीच आहे अशी ओढत असते तिकडे. आणि तेव्हा बळी पडला की झाला, संपला. तो एकदा थोडा गेला की तो घसरगुंडी झाली. किती सांगितलं सर रामाने, पण अशाच ऐकायला तयार नाही. सीता म्हणजे त्याची आत्मस्वरूपभूत असलेली शांती ढळली कशामुळं? ध्याय तो विषयान पुंसा. ऐक नुसतं पाहिलं तर काय बिघडलं असतं का? पण हवाच मृग तो मला. मराठीत तच्च घातला म्हणजे इतका जोर होतो की दुराग्रह नसतं. हवा म्हणतं तर काय हरकत नाही. किती वाटतो ते सगळा डायलॉग पाहण्यासारखा आहे. मग तुम्हाला लक्षात येईल की केवढी डेप्थ भरली आहे त्या रामायणात. आपल्याला गोष्टी मेला गोष्टीसारखं सुंदर, पण त्याचा अर्थ आहे. आणि मग किती सांगितलं रामाने देखील. त्याने पाहिलं का ती म्हणून अवतारी पुरुषाला देखील बायकोचं म्हणून चक्करमध्ये पडावं लागतं. ते ठीक आहे जात. आणि त्याला माहीत होतं की आता मला मायामध्ये जायचं आहे म्हणजे काय हरकत आहे. ठीक आहे, पण निदान तू इथे राहा, इथून जाऊ नको तू रे. लक्ष्मणा राहतो. लक्ष्मण रेषा म्हणजे नीतिमत्तेची रेषा पाहिली पाहिजे साधकांनी. थोडी उलंडी की झालं. तो दशरथापासून दशमुखाकडे जातो. दशमुख म्हणजे तो संन्यासाच्या विषात असलेला, तो भोगी असलेला संन्यासी म्हणजे रावण. ते सगळं तुम्हाला फक्त त्याचे मुख्य टप्पे सांगतो काय बरोबर. असं करता करता गेले महाराज तिथे. आज गेल्यानंतर मारीची त्या रूपाने होता. तो बरोबर प्लॅन करून आला होता. हे राक्षसाचं कामच असतं की बरोबर कसं भुरळ पाहायची. हे राक्षस म्हणजे आपली त्याची माया बरोबर बुद्धीला चक्कर पडते. नव्हते की काय मी करून बसलो. काही नसलं मग टेबलवर तो पेपरवर घेतो मारतो स्वतःला असं म्हणत होते. माझं असंच आहे नेहमी. काय चालेल असं करून प्रभू रामचंद्र गेले तिथे. त्याला माहिती आहे की आता आपल्याला ते सगळं त्याला फिल्म आधीच माहीत असते ज्ञानी पुरुषाला. आणि तेवढ्याच्यात आता लक्ष्मणाच्या तिथे आता लक्ष्मणाला तिथून काढलं पाहिजे बाहेर. आणि सीतेला एकटं पकडलं पाहिजे. त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित. आजकाल ते नाही काही चोरीबिरी करतात किंवा खून करतात. भरपूर प्लॅनिंग असते. एका वेळेस कसं अमेरिकेसारख्या 2 ठिकाणी आपण बॉम्ब टाकायचं किती व्यवस्थित. तसं त्यांनी हा कॉम्प्युटराईज करून टाकलं. हे पद्धती आधीच हे कॉम्प्युटरचा नंतर शोध लागला. फटाफट प्रोग्रॅमिंग करून टाकलं तिकडे. आणि त्याला सांगितलं की रावणा अशी अशी परिस्थिती आहे, तू जा तिथे संन्यासाचा वेळ घेऊन. पूर्वी फार साडीसर होती. सीतामातेने पाहिलं की आपला गृहस्थी धर्म आहे. कोणी आला तर खाऊ घातलंच पाहिजे त्याला. पण माहीत आहे ना जाणे किस वेश में बाबा कोण आ जाएगा. ते काही लक्षात राहिलं. आल्यानंतर भिक्षा दे. आणि त्याच्या आधी लक्ष्मण गेले होते. त्याच्या आधी आवाज काढला लक्ष्मणा. आता रामाचाच आवाज येतो. लक्ष्मण आई सीतामातेचा जगात रामाला मारणारा कोणी अजून पैदा झाला नाही. तुला काय समजतो? तुझ्या मनात काहीतरी असेल. अरे इतकं पवित्र असलेलं चारित्र्य कोणाचंच नव्हतं लक्ष्मणासारखं. पण त्याच्यावरही म्हणजे अशी दैवी शक्ती असलेली माता देखील मोहात आल्यानंतर कशी काय बोलू शकते? ठीक आहे बाबा आम्ही जातो, पण निदान ही जी रेषा आहे त्याला पावलं होते सगळी सिद्धीची, ही ओलांडू नको. म्हणजे निदान नाही ज्ञान झालं तर तिथपर्यंत साधकांनी आपल्या ह्या मॉरल ट्रेट्स आहेत त्याची मर्यादा ओलांडू नये. तर फिसतून जातो माणूस. तेव्हा समजून त्याला. आणि मग सगळं तेवढ्याचं झालं तर तिथे इतकं तयार केलं की तिथे तो त्या राहायला रावण तर ते ज्वाळ यायला लागले. मग म्हणाले तू इकडे त्याशिवाय मी नाही घेऊ शकत. निघाली बाहेर. अरे रामायण सुरू झालं. याला म्हणतात बोहारणं. म्हणजे हे एक चूक झाल्यानंतर मिस्टेक असं ते. आणि मग तुम्हाला बाकीचं सगळं माहीत आहे. मग बाकीचे जटा आहे सगळं करत मग हनुमंत गेले. ते प्राणाची शक्ती. आणि मग त्या प्राणाच्या शक्तीने काय होऊ शकतं? तिथे सीतामाता बसले कुठे? अशोकवनात. शोकवनात नाही. आणि अशोकवनात असण्याचं कारण तिथं त्या ठिकाणी देखील पूर्ण पतिव्रता असल्यामुळं सतत रामाचा ध्यास होता. बस त्याचे राक्षस देखील चांगल्या क्वालिटीचे होते. म्हणजे रावणासारखे. आजचं असतं तर सीतेला त्यावर सुरू केलं नसतं. म्हणजे हे सगळं पाहण्यासारखं आहे. आजकाल तर ती इतकं खाली लेवल गेली आहे. अरे रामा काय समजत नाही बा. आणि मग त्याच्यात राहून शोक तिथे अशोक वनात राहत. भावार्थ असा की ते सतत नामस्मरणात असलेली होती, विसरलं नाही. आणि एकदा चक्करमध्ये आल्यानंतर जेव्हा हनुमान त्याच्याकडे गेले तर दाखव काय त्याचं तुझं पती काय, तो रामाचा दूत आहे म्हणून. एकदा तर मी चक्करमध्ये पडली. कोणी कोणाच्या रूपाने होऊ शकतो आणि काय होऊ शकतो ते एखादा सैन्याशी समजून देखील. राक्षस जात नाही त्याच्यात.
तर हे त्याचं मुद्रिका दाखे. अरे प्रभू मुद्रिका मेली मुख माई असं लांज गे आश्चर्य नाही अशा त्याचं हनुमंत ते हनुमान गेले. हनुमानजी आपल्यामध्ये प्राणशक्ती ह्या मनाला तिकडे लावत असेल तर प्राणायाम वगैरे करून तिकडे लावलं पाहिजे. असं करून आता शेवट शोध लागला की या ठिकाणी आहे. मग प्रभू रामचंद्र तीर्था मोहार्णवम आता पुढे आला. मायेतून निष्पन्न झाल्या मोहरूपी अर्णू. आता रामालाही समजतं की एका चक्कर मग आलो येत्यात आता परत आणली पाहिजे मिसेस. तशी म्हणजे ह्या आत्मरामाची विशेष म्हणजे शांती. शांती हे आत्म्याचं स्वरूप आहे लक्षात ठेवा. सायलेन्स इज द नेचर ऑफ आत्मा अँड नॉट द ॲडजेक्टिव्ह. हे विशेषण नाही लक्षात ठेवायचं. पण ते देखील विशेष बदलून जातं आपलं काय याच्यामुळं. त्यासाठी दुसऱ्या अध्यायात गीतेचं सांगितलं आहे विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. आणि हळू असं खाली येत जातं. पण फार हुशार राहिलं पाहिजे. ते टेम्पटेशन येत असतं. आता झाल्यानंतर तेवढं तरुण जाऊन मग कोणाला मारलं. राक्षस म्हणजे कोणते कशाचं प्रतीक आहे रागद्वेष. त्या महिषासुर मधु कहतं भारी असं म्हटलं ते राग. आणि ते राग म्हणजे मला हवत असा दुराग्रह वाटणं. आसक्ती द्वेष म्हणजे तिरस्कार हे दोन्ही सूट त्याला मारून टाकलं त्याने. आणि हाता झाला योगी जो वियोगी नव्हे तो योगी असा. म्हणजे परत आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी एक असलेला शांती समायुक्ता ही सीता जी वेगळी झाली होती तात्पुरती तिला आणलं तिने परत राज्याभिषेक केला. आणि कसा राहतो आत्मा रामविराज आत्मरी रमणम कुरते. आत्मस्वरूपात जो रममान करतो तो आहे आत्माराम. आपण कसं आहे इंद्रिया राम. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात अघायुरिंद्रिया राम मोघम पार्थ. हा कशात राहतो तो सगळ्यामध्ये राहून देखील आत्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये रममान असलेला आत्मा राम विराजते. म्हणजे संपूर्ण चित्रण तुमच्यासमोर आणलं आहे. हे अध्यात्म रामायण आहे. वाल्मिकीने लिहिलेलं ते की आपले त्या व्यासाने देखील लिहिलं आहे. तर त्यात हा भाव सांगितला आहे की हे रूपकात्मक आहे. म्हणजे हे आपली पत्नी म्हणजे हे सीता म्हणजे आपल्या आत्मस्वरूपभूत असलेली शांती अशी विचलित होत असते विषयाचं ध्यान करून. नुसतं पाहून ऐकल्यामुळे त्रास होत नाही पण त्याच्यावर आपल्या मनात रागद्वेष होतात. आणि मला हे हवं नको मिळालं असेल तर आपल्याला अधिक ते हवंसं वाटत असतं. आणि नको मिळालं ते गोष्टी मिळाल्यानंतर आपण कसं त्यातून निघावं याचा सगळा प्रयास चालले असतो. दोन्हीमध्ये आपला अहंकार असा हे करत याच्या पलीकडे जाऊन त्याने आपल्या पूर्णत्वाची स्थिती प्राप्ती. म्हणजे मागच्या जे सांगितलं आहे मागच्या श्लोकामध्ये की अशी दृष्टी होते की सच्चिदान रूपत्वाद तो सच्चिदान स्वरूप म्हणजेच आत्मराम त्याला प्राप्त. मग सुरुवात रामापासून करायची पण आत्मरामाचं दर्शन घ्यायचं. आता हा झाला जीवनमुक्त पुरुष जगत असतानाच मुक्त असलेला. पण तो कशा तरी त्या अवस्थेला प्राप्त होतो. शंकराचार्य 1-2 इथे सॅम्पल देत आहेत की बाहेरचे विषय आपण सोडू शकत नाही. जग तसंच असतं. इंद्रिय असतात अंतःकरण देखील असतं. पण या अवस्थेला जो प्राप्त होतो आणि मोहातून सुटतो. म्हणून गीतेचा उपनिषदात म्हटलंय तत्र को मोहक शोका एकत्व मनुपश्यता. हे आत्मस्वरूपाची दृष्टी प्राप्त झाल्यानंतर मोह म्हणजे बाय प्रॉडक्ट ऑफ अविद्या अज्ञानातून निष्पन्न झालेलं हे चुकीचं ज्ञान. जेव्हा अज्ञानच संपलेलं असतं तेव्हा त्याचं जे कार्य आहे ते चुकीचं ज्ञान तिथे राहत नाही. पण ते कसं होत असतं त्या साधकात तो जीवनमुक्त होत असताना. आणि जीवनमुक्त पुरुषा जगात कसा वावरतो भगवान 91 श्लोकात सांगत आहे. बाह्या नित्य सुखासक्तीम हित्वात्मसुख निवृत्तः घटस्थ दीपवत् स्वस्थः स्वांतरेव प्रकाशते. मागे काय सांगितलं की शांती समायुक्त आपले जे स्वरूपभूता शांती आहे तिला प्राप्त होऊन आत्माराम विराजते. कथम कशा प्रकारे त्याचा दुसरं सांगत आहे की त्याच्यासाठी थोडीशी प्रक्रिया तर करावंच लागते. की आज संपूर्ण आपलं मन या इंद्रियाच्या द्वारा बाहेरच्या विषयाकडे जाऊन पूर्णपणे बहिर्मुख होऊन आपल्या स्वतःला विसरलेलं असतं. अशांतीचा अनुभव येतो. तर आपल्याला जर परत आपल्या शांतीकडे जायचं असेल तर आपल्याला जी साधन आहे ते रिव्हर्स म्हणजे विरुद्ध करावं लागेल. तिकडून
तर मग काय करतो, त्याला हे लक्षात असतं, बाह्य अनित्य सुखासक्ती हित्वा. एक एक शब्द तोलून वापर. हा योगी जो आहे, हा ध्यान करणारा चिंतन करतो, बाह्य सुख आहे, सुख नाही सर्व, पैसा, मुलं बाळ, पती पत्नी, संतती, संपत्ती, नावलौकिक, हे सगळं. पती कसं आहे, कायमचं आहे का, अनित्य आहे, असं त्यांनी विवेकाने जाणून घेतलं. म्हणून मिळणारं सुख आहे, पण ते सुख कसं आहे, आज आहे उद्या नाही, असं ज्याला समजलं आहे, पण त्याच्या बाबतची आसक्ती सोडून. हे असं नाही म्हणतं की बाहेर ते विषय सोडले, पाहायचं, कानाने ऐकत ऐकणार, खाणार पिणार देखील, पण हे जे आहे त्याला समजतं की हे कसं आहे, अनित्य असं आहे. बाह्य वस्तू अनित्य आहे, दृष्टम तद नष्टम, आणि म्हणून ते अनित्य. जे पाहिलेलं आहे ते परिवर्तनशील आहे, ते संपणार आहे. कुठलीही गोष्ट, तुमचं कुठलंही सुख तुमचं परमनंट नाही. लिहून टाका कागदावर. आपला अनुभव सांगतो. जोपर्यंत तब्येत चांगली तोपर्यंत ते हालचाल करणार. उद्या डॉक्टरसाठी भेट देत तर काय करता तुम्ही, काही करू शकत नाही, सगळं थांबतो त्या. तोपर्यंत आपला धंदा चांगला आहे तोपर्यंत ठीक आहे, मध्ये जरा खाली आलो, नोकरीत प्रमोशन मिळवलं तर ठीक आहे, मध्ये काही झालं किंवा दुसऱ्याला प्रमोशन दिलं, आपल्याला सुरू होतं. सगळे ठिकाणी आपण पाहतो. तर यात सुख नाही आहे, पण त्याचा विचार कोणता आहे, बाह्य अनित्य सुखाचं. ते बाह्य जे आहे सुख आहे ते अनित्य आहे असं समजून त्यांनी आसक्ती सोडली आहे. म्हणजे वैराग्य देखील विवेकातून निष्पन्न झालं पाहिजे, विचारातून, नाही ते स्मशान वर्गासारखं उपयोगात आहे. आणि ते गीतेत देखील अर्जुनाला हे सांगितलं, अर्जुना अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. तो सुख हे अनित्य आहे, आणि हे दुःख नाही म्हटलं, असुख म्हणजे हे टिकून राहण्यासारखं सुख नाही कुठल्याही प्रकारचं. यालाही समजलंय, त्याच्यामुळे तो तिथून आपलं मन काढून आता आयुष्यभर याच्यातच मन लागलंय. आणि जितकं मन लावतो तितके त्या मनावर आघात होत असतात. तसं त्या ग्रॅज्युलेशन म्हणत असतात, त्या पारदर्शक अशा काचेवर जर तुम्ही वारंवार रीती लावा, त्याची पारदर्शकता निघून जाते. आयुष्यभर असा करतो. त्याला हे समजलं, एक क्षण तो काढतो आपण. कोण आता आत्मसुखामध्ये हे झालं, स्वांतरेव प्रकाशते हित्वा आत्मसुख निवृत्त. हित्वा म्हणजे काय, जसं मागे काय म्हटलंय, रागद्वेषादी हत्वा राक्षसान हत्वा, तसं आता याचीच असलेलं तादात्म्य सोडून. आणि हा मनाचा स्वभाव आहे की एकीकडचं तादात्म्य सुटलं की त्याला दुसरीकडे कुठेतरी तादात्म्य केलं पाहिजे. नाही तर म्हणतात खाली मन शैतान का घर, रिकामन काहीतरी असं फालतू विचार करतो. कुठे लावतो, आत्मसुख निवृत्त आहे. ह्या हे दोन प्रकारचं सुख आहे, एक आत्मसुख आणि एक बाह्य सुख. आणि याच्यात तुम्हाला काही तत्वज्ञानी होण्याची आवश्यकता नाही. थोडं नुसतं जगाचं अवलोकन केलं तर लक्षात येण्यासारखं आहे. इत्वा ही म्हणजे कशाचं, आसक्ती मित्व म्हणजे त्याची आसक्ती सोडून, घरदार नाही सोडलं काय तर, पण त्याला माहिती की याच्यात गुरफटून राहण्यात काही अर्थ नाही. मग ते मन लावतो कुठे, तो सुखासक्ती हे सोडून आत्मसुख निवृत्त. आपल्या अंतरस्वरूपाचं जे सुख आहे त्याच्यामध्ये समाधान पाहिलेले योगी. आत्मलाभासारखे गोमटे दुसरे काही नाही दिसे. बाकीचा लाभ कसा आहे, आज आहे उद्या नाही आहे. जे सुख कशावर अवलंबून नाही ते सुखच असं असतं की ज्याच्यात कधी वियोग होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या सुखावर अवलंबून असता तोपर्यंत सुख कुठपर्यंत टिकतो. समजा मला या फुलापासून सुख मिळत आहे, जोपर्यंत माझा जो फुल आहे तोपर्यंत मी सुखी राहतो. निघून गेलं की कधी चोरी जाऊ शकतं, कोणी जाऊ शकतं, काहीतरी सकाळचं ते संध्याकाळी राहत नाही, तसंच आहे. तर हे ज्याला अवलोकन करून लक्षात आलं विचाराने, म्हणून हे रागद्वेष देखील मनातले, रागद्वेष सुटणं म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे हिमालयात पळून गेला म्हणजे वैराग्य ना. तर तेव्हा तू त्याच्यापासून जरा मनाला निवृत्त काढून कुठे लावतो, आत्मसुख निवृत्त. हे बाहेरनं विड्रॉ केलेलं मन आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहतो. आणि तो कसा राहतो, तो घटस्थ दीपवत स्वस्थ. एखाद्या दिव्यामध्ये ठेवलेला यथा दीपो निवातस्थ निंगते सोपमास्मृता. 6व्या अध्यायाची दृष्ट्या दिलाय की घटामध्ये असलेला दिवा पहा, आणि त्याला जर तुम्ही त्याला छिद्र असेल त्या याच्यासारखे तर असं जातं, पण असं कॉम्पॅक्ट आहे. आणि त्यात दिवा ठेवला आहे, बाहेरून त्याला अजून मायेचा वारा लागत नाही. काय होईल, तर ते दीपशिका उडून जाते, इकडे तिकडे जातात.
तर कसं त्याचं अंतःकरण त्या योगाचं एखाद्या पात्रामध्ये ठेवलेल्या दिव्याप्रमाणे स्वस्थ स्वस्वरूपी स्थित. जसं तुम्ही आता सतरंजीस्त आहे, सतरंजी जेवढे की तुम्ही ओढलं जात, तसं उपाधिस्थ आपण आहोत. त्याच्याऐवजी तू कशावर आहे? आत्मस्थ, आत्मसुखस्थ. स्वांत एव प्रकाश येते. अरे ते जे सुख आहे की तो जो प्रकाश आहे तो निज प्रकाश समय पाया, आपल्या स्वरूपाचा प्रकाशानं बोलतो. तर अशा तऱ्हेचं सांगत आहे. म्हणजे बाहेरचं बाह्य वस्तू सोडून नाही जमत, तुम्ही सोडूच शकत नाही. ज्ञानी माणसाचे काही डोळे उघडे असेल तर पाहावंच लागणार आहे, कान ऐकले तर असेल तर ऐकावंच लागणार आहे. कधी निंदा, कधी स्तुती, कधी मान, कधी अपमान, कधी लाभ, हे चालणार. पण फरक कुठे आहे? जेव्हा त्याचं लक्ष त्या अधिष्ठानाशी असतं तेव्हा त्याच्यामुळे तो याने वाहूनतात. यालाच म्हणतात समाधी. धी म्हणजे बुद्धी, समा म्हणजे इक्वॅनिमस, बॅलन्समध्ये आपलं काही. आणि समवस्तूचे चिंतनातच माणसाचं मन सम होतं. एकच वस्तू सम आहे, तो म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म, नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी विषय. असं सगळं सारासार विचार करून आता घ्या आपण की आत्मसुखनिवृत्त. याचा अर्थ आत्मस्वरूपामध्ये निमग्न झालेला हा जीवनमुक्त पुरुष काय करतो? अशा भ्रांतीदायक या सुखापासून आपलं मनाला काढतो. बाह्य नित्य सुखासक्ती, एक एक शब्द तो बाह्य वस्तू नाही सोडलं, बाह्य सुखही नाही, पण त्याच्या बाबतची जी अटॅचमेंट उद्या नाही मिळालं तर ठीक आहे, ओके, असं राहिलं. याला म्हणतात वैर आहे. काही वाहवे जीवन, काही पलंगी शयन, जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडी. असे कधी चांगलं तुम्हाला मोठ्या पलंगावर, कधी कधी खाली, तर दोन्ही प्रकार. नाही तर मी याच्यावरच झोप येईल. काही लोक दुसराही प्रकार असतो, कारण मी गवतावर झोपणार, त्याला गादीवर झोप येत नाही. हे कुठल्याही प्रकारचे लोक त्या मासोळी पाहणाऱ्या त्या बाईसारखं होऊन जातं. मग आसक्ती असत, त्याला सवय होती नेहमी, आणि तिला बंगल्यात ठेवलं चांगल्या. आता ते मासोळीचा काय वाचत नाही, तो झोपच येत नव्हती. जेव्हा मासोळीचं थोडंसं एक टोपलं आणलं ते झोपले. असं कुठेही आसक्ती नको होईल. उद्या नाही तर आणि तू कसा घटस्थ दीप, जसा हा घटस्थ दीप आहे तसा आत्मस्थ ह्या अंतःकरणात आहे. आणि तो स्वतःच आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे. प्रकाश म्हणजे कोणाच्या ज्ञानामुळे प्रकाशित होणार नव्हे, पण ज्ञानस्वरूप. आधी सांगितलं सच्चिदानंद रूपत्व. दीप स्वस्थ स्वस्वरूपी स्थिता स्वांत एव प्रकाशते. स्वांत म्हणजे असं असतात. कधी कधी आम्हाला पाहायला मिळतं त्याच्या उदाहरण कसं अनित्य सुख आहे. लोक प्रत्येक काहीतरी मागत असतात गुरुजनापासून. गुरु म्हणतात ठीक. असं गुरुदेवाकडे कोणीतरी गेलं, आता आपली मागणी काय असते? जे नाही ते मागायचं. स्वामीजी 7 वर्ष झाले, मूल नाही झालं, ठीक आहे, ते सुद्धा तुम्हाला मिळत असते ज्ञानी माणसापासून, काय हरकत नाही. फक्त त्याचं नेचर कसं आहे ते पाहायसाठी हे उदाहरण तुम्हाला सांगतो. बाकी मग झाल्यानंतर ठीक आहे, जा होईल तर पण केव्हा तू प्रयत्न कर, मेहनत शिवाय काही नाही होत वगैरे, मजाक बिजाक करून झालं मूल, आता कौतुक. मग झाल्यानंतर मग आता काही नाव ठेवायचं म्हणजे ते काही ठेवलं चांगलं नाव, प्रशांत म्हणजे प्रकर्षेण शांत, हा एकदम तो शांत, खूप असं चांगलं नाव ठेवलं. आता घेऊन आल्यानंतर हे आणि मग काय असं काही सुशांत असं चांगले चांगले नाव असतात. त्याची नाव खूप चांगले असतात. आणि मुलाला घेऊन आल्यानंतर आता कौतिक वाटणारच आहे, स्वामीजीच्या ती ठेवलं पाहिजे. सिद्धवारीला आम्ही गेलो, पाहत होतो तिथे बरोबर खेळायचे. ते जीवनमुक्त पुरुष कसे खेळतात माहीत नाही त्याचं. स्वामीजी नावासारखंच आहे हा सुशांत, अत्यंत शांत आहे. अरे बापरे, एवढं बोलून झालं त्यांनी आवाज काढला. ते कधी कधी रडतो. फार त्याला वाईट वाटलं असेल, आपण बोलायची वेळ त्याने म्हणायची वेळ एकच झाली. तर एक झाला प्रकार. असं करता करता आणि माझ्याकडे स्वामीजीने घेतलं आणि ते त्यांना ते बरोबर इतके नाटक करत होते आमचे गुरुदेव. असं कुठं असं वाटेल की त्यांनी मुलाला खेळून. हे असे असतात जीवनमुक्त पुरुष. लहान मुलावर लहान मुलासारखं बघतात. तरुण असेल तर एखादा असं कष्टी करणार, एखादा म्हातार म्हणून एखादा साधू पुरुष जीवनमुक्ताचं पामड असं करत असं कर पाहत होतं काय असं करतात. त्यांनी पाहिलं आता एक वेळ आली, योग्य वेळ त्याच्याजवळ देऊन टाकलं. ते योग्य वेळेस म्हणजे कार्यक्रम करायची वेळ त्याची त्याच्या मांडून
बायकोला सवय असते, कारण तिच्या पोटातूनच जन्माला आलं, त्याच्यामध्ये काय गाढ, याला ही सवय नाही. आता सगळं गेलं, सुशांत गेलं, सगळं गेलं की याला हे असं सुख आहे. तोपर्यंत सगळा संयोग आहे. कुठेही पाहतो सगळ्या गोष्टी मुद्दाम नकारात्मक व्हायचं नाही, पण तुम्ही त्याला अवलोकन केलं तर तुमच्या लक्षात येण्यासारखं. आजकाल मोठे मोठे बिल्डर देखील इतक्या उड्या मारतात आणि मग त्याला काही गिऱ्हाईक नाही मिळालं. जिथे लाभ आहे तिथे हानी आहे, तिथे संयोग आहे तिथे वियोग आहे, तिथे चांगलं आहे तिथे वाईट आहे, तिथे सुख आहे तिथे. बी प्रिपेअर्ड. पण ते प्रिपरेशन केव्हा होईल की जेव्हा या अधिष्ठानाचे ते नाही आपल्याला. आपलं तर हेच असतं. येऊन गुरुजनांचा सत्संग असतो तिकडे मुलाबाळाकडे बरोबर मन जात आहे, नॅचरल आहे, सुख सोय, सत्संग बिसंग जाऊ देखच नाही, मग तिथे करायचं. हेच होतं. असं करून त्याचं अंतःकरण घटामध्ये घटस्थः शब्द वापरला, म्हणजे घटामध्ये स्थित असलेला. तसा हा आत्मस्थः स्वतः कोणाच्या प्रकाशाचा विषय नसून प्रकाश स्वरूप आहे. म्हणून संतांना काय म्हटलं आहे, उजेडी राहिले उजेड होऊ नये. म्हणजे हा लाईट असा नव्हे, लक्षात ठेवा प्लीज. रामकृष्ण परमहंसाला विचारला हा प्रकाश कसा असतो, म्हणाले इट इज अ लाईट विदाउट एनी ॲट्रिब्यूट्स. खूप छान वर्ड की हा प्रकाश असा की त्याला कुठल्याही प्रकारचे गुणधर्म नाही. आपण तर काही वाचतो पुस्तक त्याला लाईट लाईट दिसायला लागला, हिरवा पिवळा बद्दल, तसं नव्हे. असाच आहे स्वांतरीव प्रकाशते, त्याच्या प्रकाशात सगळ्या वृत्ती प्रकाशित होत असतात. आता हे झाले जीवनमुक्त अवस्था. एक क्षण असा येतो की त्याची ही उपाधी सुटते, ते तुम्हाला आम्हाला दिसून पडते ना, या म्हणतात विदेह मुक्ती. शेवटा हे शरीर किती दिवस राहणार. आमच्या तपोवन महाराजांचं ते तुम्ही पाहिलं तर ते इतकं नुसती सापळा दिसतो त्या शेवट्या, पण सरळ ताट बसत होते त्याच्यासोबत. आता असं करून त्याला एक मर्यादा आहे त्या शरीराला, नाही ते जन्माला आलं ते तर मरणार्थ आहे. मग शरीर योग्याचं असो की भोग्याचं असो की रोग्याचं असो, शिर येते ती शरीरम, ते कुजत असतं, फाटत असतं आणि एक दिवस नसतं. तर असं करून त्या जीवनमुक्ताचं देखील ही उपाधी सुटते शरीराची. याला म्हणतात विदेहमुक्ती. देह असताना मुक्त होते मग जीवनमुक्ती. आता काही आश्रम आहे, काही शिकवायचं, एक दिवस संपतो तो कार्यक्रम. तर काय होतं त्याचं आणि कुठे जातो त्याची विलिनीकरण कसं होत असतं, खूप छान सांगितलं बाबांनी. उपाधिस्तोपि तद्धर्मैः अलिप्तो व्यमवन् मुनिः सर्वमिन् मूढवत्तिष्ठेत् असक्तो वायुवच्चरेत्. आता जीवनमुक्त अवस्थेत असताना आणि नंतर शरीर उपाधी सुटत असताना काय होतं ते म्हणाला, उपाधिस्थः अपि मुनी सर्व धर्मेही अलिप्त. उपाधिस्थ म्हणजे तिन्ही उपाधी, त्यालाही शरीर असतं, त्यालाही अंतःकरण असतं आणि त्याची माया वगैरे असते. त्याची असताना देखील शरीर धारण असतानाच ह्या अज्ञानासारखं कर्म तुमच्या आमच्यासारखं तो करत असतो. जीवनमुक्त या उपाधी धर्मापासून कसा होतो, लिप्त अलिप्त. जसं कमळाचं फूल कसं पान कमळामध्ये असतं, पण एकही थेंब का पाण्याचा आत जाऊ देत नाही फुलं आपल्या त्या पानामध्ये. तसं हे उपाधिष्ठ म्हणजे असतो तो, पण तद्धर्मेही अलिप्त. आता कथम कशा प्रकारे उदाहरण दिलं, व्योमवत. व्योमवत म्हणजे आकाशासारखं. आणि आकाशाचं उदाहरण तुम्हाला वारंवार दिलं. आकाश म्हणजे जे अवकाश देतं ते आकाश, त्याला इंग्रजी स्पेस म्हणतात. ते त्याला काही बाध होत नसतो. शरीरामध्ये काही घटाकाश मठाकाश शब्द वापरतो. घटाच्या आधी अंतर्यामी असलेलं घटाकाश म्हणतो. मोठं असेल एखादा 4 भिंतीचं मठाकाश झाला, पण स्पेस एकच असते आकाश. ते जसं निर्विकार असते हातात राहून, असा मुनी. मुनी म्हणजे मननशीलवान, मनन करणारा, जो चिंतन करणार आहे. हातपाय काम करत असतात पण आत्मस्वरूपाचं चिंतन सुरू असतं. अशाला म्हटलंय समर्थाने की सदा स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण. जना माझे असून जना वेगळा, सतत आत्मस्वरूपाचं अनुसंधान सुरू असतं. जना माझे असून जना सगळ्या जगामध्ये राहील, पण कसा असतो, निर्लिप्त असतो, जना वेगळा. सर्व विन्मूढवत,
सर्वविद तो जाणणारा तो ना, समजतं आपलं स्वरूप काय वगैरे, पण तो बाहेर कसा वागतो, मूढवत तिष्ठेत. मूढ म्हणजे एखाद्या मूर्खासारखा दिसतो तुमच्या. आणि असक्तो वायुवच्चर 2-3 गोष्टी खूप छान सांगितल्या आत. म्हणजे उपाधीमध्ये असून देखील या उपाधीच्या धर्माने तो लिप्त होत नाही, अलिप्त असतो. तसं किती तूप खाल्लं तर जसं जिभेला चिकटत नाही, हाताला चिकटतं, काही कुठल्या प्रकारचं मन त्याला सतत आत्मरंगाने रंगलेलं असल्यामुळं आत्मरंगी रंगले असं मन आहे. तर असं असल्यामुळे निर्लिप्त राहतो कोण? मुनी. मुनी म्हणजे मनने शीलवान. मुनी म्हणजे जटात वाढवले पाहिजे असं नाही. तुम्ही सुद्धा 1-1.5 तास मुनी अवस्थेत असतो, तुम्ही जर ऐकत असला तर. नाही तर मनी म्हणजे मनाप्रमाणे सुरू होतं. मनी म्हणजे पैसा सुद्धा म्हणतो. पण आता जे चिंतनात मन लावलंय त्या म्हणतात मुनी. तो तत्धर्मी अलिप्ता. म्हणजे हे उपाधीशी एकरूप असताना उपाधीचे धर्म लागतात, पण उपाधीपासून त्याचा साक्षी असलेला मी वेगळा आहे, मग त्याच्यापासून वेगळा आहे. जो ज्याला जाणणारा असतो तो त्याच्यापासून वेगळा असतो. असं ज्याला समजलंय जाणतं तो कसा? व्योमवत अलिप्ता मुनी. आणि हे उदाहरण तुम्हाला 13व्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकात सापडेल. एक तर अकर्ता अभोक्ता सांगण्यासाठी सूर्याचं उदाहरण दिलं. अकर्ता सगळ्यावर तो प्रकाश रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंबित होत असतो, पण उद्या पाणी उकळलं तर तो काही उकळत नाही. उद्या पाणी गळू झालं तर सूर्य काही गळूळ होत नाही. त्या सूर्याचं प्रतिबिंब होत असतं, एक गोष्ट खरी आहे. तसा हा जीव सुखदुःखाच्या गर्दीत पडले असतो, पण जीवनमुक्त म्हणजे जीव असताना जीवापासूनही माझं स्वरूप वेगळं असं जाणणार असेल, त्याची गोष्ट झाली लिप्त. तो आकाशासारखा असतो. आकाश हे घटामध्ये राहतं, पण घटाने परिच्छिन्न होत नाही. व्योमवत मुनी म्हणजे आकाशवत सर्ववित, सर्वज्ञ असून म्हणजे जाणून असून का सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ज्ञानामुळे होतं. सर्ववित याचा अर्थ प्रत्येकाच्या मनातलं जाणणंच पाहिजे नव्हे, का प्रत्येक गोष्ट जाणली पाहिजे नव्हे, पण सगळ्या गोष्टी ते त्या ठिकाणी जाणीव असते की आय नो व्हॉट आय नो अँड आय नो व्हॉट आय डू नॉट नो. दॅट नोईंग प्रिन्सिपल, ते जाणीवेचं तो आपलं स्वरूप आहे. त्यामुळे सर्व मूढवत दिसते. कसा दिसतो तो? मूर्खाना. राहतो मूर्ख होत. आपले त्या 12 भंगात तुकाराम मला त्याचं बाहेर असं दिसतं. कित्येक असे ज्ञानी मी पाहिले, वाटत देखील की त्याने ज्ञान झालं बुडावत दिसते. आणि असक्त हा वायुवच्चरित. असक्त अनासक्त राहून कसा राहतो मग जगामध्ये हिंडतो तो? वायुवच्चरित. हा वारा इकडनं येतो त्या खिडकीतून 1170 तिकडून तारून घेऊन जातो. खूपच झालं तर कचरा घेऊन जातो, पण स्वतः आपल्यावर काही ठेवत नाही. किती ठिकाणी फिरत असतात हे लोक. पहा, पाणी बहता भला और साधू घुमता भला. पाण्याने वाहत राहावं, साधूने फिरत राहावं, कुठेही अटॅचमेंट राहत नाही. कोणी त्याला वाहवा करतात, कोणी काय करत असतात, पण कुठे त्या ठिकाणी नाही. असक्तो असा अनासक्त असल्यामुळं तो वायूसारखा निर्लिप्त राहतो. काहीही अपसतावर त्याचा लेपीत नाही. उलट वायूचं काम बाकी त्याला स्वच्छ करत जातो, पण आपल्याची काही लांछन लागू होत नाही. आता हे जे सुख आहे, आतापर्यंत सांगितलं की अनित्य सुख आणि नित्य सुख. आता किती निर्विकार किंवा नित्य सुख कसं आहे, आणि त्यालाच म्हटलंय ब्रह्मानंदाचं सुख. ते कसं? आता पुढच्या सांगत आहे. यदृष्ट्वा ना परम दृश्यम. राहिला का एक श्लोक? हा. यल्लाभात ना परो लाभा. राहिलं का हो? हा. आता एक राहिल्याकडे. आता हे असं करत असताना तो आपली उपाधी सोडून जातो शरीराची. याला म्हणतात तिची महासमाधी किंवा महानिर्वाण. आता काही नाही, म्हणजे आधी समाधीची अवस्था आहे, नंतर शरीर उपाधी सुटते, बाकीचे ते ठेवतात, शिष्य लोक त्याच्यावर शिवलिंग ठेवतात वगैरे, अशी अवस्था. पण काय होतं त्या जीवनमुक्त पुरुषाचं? आता शंकराचार्य स्वतः ते समरस असल्यामुळे सांगतात पुढच्या याच्यात पाहते. पण म्हणजे हा टॉपिक पूर्ण. उपाधी विलयात विष्णू निर्विशेषम विषेन मुनी. जले जलम व्यद व्योमनी तेजस तेजसी वा यथा. आता कशी कल्पना करा की ज्याला ज्ञान झालं, बाकीचे व्यवहार त्याला असतात, कधी आश्रम आहे, कोणाला शिकवायचं आहे, कुठे आहे सगळं, पण एक दिवस कुठेतरी फुलस्टॉप असतो जीवनाला.
असं करता करता आता शेवट सगळ्या उपाधीचा निराश झाला. जीवनमुक्ताची जेव्हा विदेहमुक्ती होते तेव्हा ते देह देखील सुटत असतो. उपाधीचा नाश झाल्यावर विष्णू म्हणजे सर्वव्यापी तत्वामध्ये, विष्णू म्हणजे शंखचक्र गदा नव्हे, सर्वव्यापक तत्व, त्याच्याशी तो कसा एक रूप निर्विशेषम विशेष मुनी, की आपल्या उपाधीच्या असलेल्या जडदेहाचा मन बुद्धी किंवा अविद्या उपाधी जोपर्यंत व्यवहार होतो तोपर्यंत त्यालाही होतं सगळं. ते आता व्यवहार संपलेला आहे. पारमार्थिक अवस्थेत असताना पूर्ण शरीर आता सुटत असताना काय होतं ते तर निर्विशेषम विशेष मुनी. निर्विशेष म्हणजे पूर्णपणे कुठल्याही प्रकारचं त्यात उपाधीचं किंवा लवलेश न राहता विशेष म्हणजे तो मिसळून झाला तसं जलम जले, पाणी पाण्यामध्ये विलीन होतं, वियत व्योमनी, आकाश आकाशामध्ये, तेजस व्हायचा, प्रकाश प्रकाशामध्ये. हा सिद्धांत आहे निसर्गाचा की विरुद्ध धर्माच्या दोन गोष्टी कधीही एकरूप होऊ शकत नाही. पाण्यावर तुम्ही तेल टाका तरंगेल, पण तेलामध्ये तेल टाका मिसळून जाईल. तसं 3 उदाहरण दिले. जलम जले, काय होतं अशा माणसात, तो इथे तर जीवनमुक्त होता तरी पण व्यवहार होते, त्याला कधी रागवत होता, कधी हसत होता, त्यालाही लाभहानीचे प्रसंग होत होते दिसायचं. आता ते उपाधी सोडले. परिपूर्ण चिदानंद हा स्वरूपी नाव तिष्ठते. परिपूर्ण चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी असताना आता असं, पण तोपर्यंत अंतःकरण होतं, आता ते सुटलं अंतःकरण, शरीरही सुटलं. ते ब्रह्मलोकेश परांतकाले, अंतकाल सगळ्याला होतो पण परांतकाल म्हणजे सूक्ष्म देहाशी असलेलं तादात्म्य सुटलो, त्याच्यामुळे स्थूल देही डिसइंटिग्रेट झाला आहे. आणि आता मग कुठे जाईल तो? तसं पाण्यामध्ये जलम जले, वियत म्हणजे आकाश, जसं घटाकाश आणि मोठाकाश, त्या उपाधी म्हटलं. 4 भिंती लावून आश्रम तयार केला, हे आश्रमचा आकाश, त्याचे घट ठेवला घटाकाश, पण त्याचे जे स्पेस आहे आकाश काय होईल ते तशीच राहते. जसं आकाशामध्ये लिहून होतं, कारण हे शरीर सुटतं त्याचं किती कोणी धरून. तेजस्वी वायत, आणि त्या प्रकाशामध्ये विलीन होतो. तसं हे होत असतं. आणि मग त्याच्यासाठी काही फरक पडत नाही. तो म्हणजे त्याचं शरीर एखाद्या काशीमध्ये जाऊन पडो किंवा एखाद्या अंत्यजाच्या घरी जाऊन पडो, तीर्थे वा अंत्यजे गेवा यत्र कुत्र मृतो पिबा, ते तीर्थाच्या ठिकाणी त्याचं शरीर पडो किंवा एखाद्या अंत्यजाच्या घरी असो, यत्र कुटुंब होतं. योगी ना तत्र लियंते, योगी माणसाचा पुरुष आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी विलीन होत असतो. घटाकाश मिवांबरे, घटाचा आकाश अंबरे म्हणजे पूर्ण आकाशामध्ये एकरूप होत असतो. याचं उदाहरण तुम्हाला ईशावास्य उपनिषद मिळेल. वायुरनिलम अमृतम यथेदम भस्मांतगम शरीरम ओम क्रतोस्मर कृतगुम स्मर क्रतोस्मर कृतगुम असं म्हटलं ते, की हे शरीर आहे आतापर्यंत वापरलं होतं ह्या गुरुकडे जाण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी, शिकवण्यासाठी, अध्ययन, आता ते घेऊन जात. वायू अनिलम हा जो आपल्यात 1 क्युबिक सेंटीमीटर वारा जातो होता, त्या ब्रह्मांडातल्या समष्टी वाऱ्यामध्ये जा सांगत आहे तो आपल्याला आठवते. अमृतम यथा इदम भस्मांतकम शरीरम, हे शरीर आता भस्मीकृत होऊ दे, म्हणजे पंचमहाभूतामध्ये विलीन होऊ दे. मनाला सांगत आहे ओम क्रतोस्मर कृतो, मना तू ओंकाराचं स्मरण कर, आपल्या गुरूंनी तुला उपदेश दिला त्याचं स्मरण कर, ते मी आहे, ते आत्मतत्व मी आहे. कृतगुम स्मर, जे काही तू केलं साक्षात्काराच्या वेळेस त्यात काही उपाधी नव्हती त्याचं स्मरण कर. असं करून त्याचं शरीर सुटत असतं. बाकीचे लोक म्हणतात की चाल आता की असं, पण जातो कुठे? तसं पाण्यामध्ये मिसळतं. आता वृत्तीत नाही, चैतन्य असतं, चैतन्याच्या स्वरूपाच्या अवस्थेत असतं. आकाशामध्ये विलीन होतं. तसंच हा चिदाकाशात आतापर्यंत घटाकाश मटाकाश होतो, आता शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी. आणि आपल्या प्रकाशामध्ये प्रकाश जसा विलीन व्हावा त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी उदय आणि अस्त त्याला राहत नाही. असं आता हा लाभ कसा असतो याचं विवरण आता उदयचे चित्र आपण
कारण आपल्याला आतापर्यंत सांगितलं की हे आहे सुख, नाही असं नव्हे, पण त्याच्या संदर्भात हे जे आत्मसुख आहे ते कसं आहे ते देखील कम्पॅरेटिव्हली सांगितलं, लक्षात येत नाही. म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह शब्द सांगत आहे की बाकीचे अनेक लाभ आहे, म्हणून ह्या जीवनात बाकीचं मिळवा, पैसा अद्दा सगळं, पण हे प्राप्त करून घे. बाकी ते टिकण्यासारखं नाही, पण हे टिकते कसं ते पुढच्या याच्यात तुम्हाला पूर्ण लॉजिक सांगा. म्हणजे सगळ्या शास्त्राचं निचोड म्हणजे सार याच्यात उतरवलं आहे शंकराच्याने आत्मबोधात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.